नमस्कार, संगीताच किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। त्यासाठी आपण गाजर छान धुवून पुसून घेतले, किसून घेतले आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या होऊ दिल्या, म्हणजे ते मऊसूत छान आपला हलवा तयार होतो। आणि तूप घेतलंय, त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहे। बदाम आहे, काजू आहे आणि मनुका आहे, ते आपण टाकणार आहे। एवढे खूप गरजेचे आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून पण ड्रायफ्रूट टाकू शकता। तर प्रथम टाकूया आपण तूप कढईमध्ये बघा, आणि गाजर टाकायचे। त्याला परतून घ्यायचं छान गाजराला। तोपर्यंत आपण आपले ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया। ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया, कट करून घ्यायचे। आपले ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेतलेले आहे। ड्रायफ्रूट बारीक झाले तोपर्यंत आपण गाजर शिजवून घेतलेले आहे। बघा छान शिजलेले आहे, कलर पण छान चेंज झालेला आहे। आता आपण त्यामध्ये साखर टाकूया। तर साखर किंवा तुम्ही गूळ पण टाकू शकता, थोडी टेस्ट चेंज होईल पण छान होते। आणि फिरवून घ्यायचं साखर टाकल्यावर। फिरवल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये थोडे एक 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 ड्रायफ्रूट टाकूया। बदाम आहे, मनुका आणि काजू, आपण हे ड्रायफ्रूट टाकूया, फिरवून घेऊया आणि थोडा वेळ परत आपण त्याला शिजू देऊया। म्हणजे साखरेचं पाणी होऊन छान त्याला लागून जातं आणि आपला हलवा एकदम छान तयार होतो। आता थोडा वेळ हलव्याला शिजू देऊया। बघा 25 मिनटं आपण हलव्याला शिजू दिलं आहे। तर मध्ये मध्ये आपण फिरवत राहिलेलो आहे, कारण तो खाली लागायला नको म्हणून। अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे। बघा किती छान आपला हलवा तयार झालेला आहे, एकदम छान टेस्टी। हे बघा किती छान झालेला आहे, लाल छान तांबूस कलर आलेला आहे आणि टेस्टी आपला हलवा तयार आहे। शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।